टाकायची गरज नाही ना. आडवा पण एक मोरया पेंटिंग वगैरे व्यवस्थित केलं. इकडं जास्त दिसतोय का ह्या साईडला जास्त? सो गाईज आता आम्ही गणपती आणलेला आहे. पेशवाई वेलकम बॅक. आणि आज गणपती आहे. सो आज आम्ही गणपती आणणार आहे. पण पहिले आम्हाला डेकोरेशन करायची. काल काय डेकोरेशन झालेलं नाही. सगळं पेंटिंगचं सामान होतं. म्हणजे ते पेंट पण वॉलचा वल्ला व्हायला पाहिजे होता. सो गाईज आज आम्ही डेकोरेशन करणार आहे. माझी दीदी आणि मामा आल्यावर. जर ते लवकर आले नाही तर म्हणजे आम्ही आत्ता स्टार्टच करणार आहे. आत्ता मी उठली आहे. आत्ता मी आंघोळ करणार, मस्त चहा पिणार आणि मग आम्ही लगेच डेकोरेशनला लागणार. मग दीदी ते आल्यावर आम्ही हे गणपती आणायला जाणार. मग हे बघा आमच्या सोसायटीमध्ये पण खूप मोठं डेकोरेशन होतं. प्रोग्राम्स ते होतात म्हणजे डान्स ते खूप प्रोग्राम. ह्यावेळी जजेस पण येणार आहेत. सो हे बघा हे यावेळी छोटंच डेकोरेशन केलं कारण की वेळच नाही भेटला. हे काल रात्री डेकोरेशन केलं आहे. नाहीतर दरवेळी लय भारी डेकोरेशन असतात. तर ह्यावेळी थोडंसंच केलं आहे. सो गाईज आता आपण बघूया गणपती आणताना भेटूया. मी आत्ता इथं टेबल लावला आणि इथं वरती असं कापड लावायचं. आम्ही इथं डेकोरेशन करणार आहे. आपण पप्पांकडनं डेकोरेशनचं सामान काढून घ्यायचं आणि डेकोरेशन करायची. चला काढून घ्या. घरी पेंटिंगचं काम चालू होतं त्यामुळे आम्हाला डेकोरेशन करायला वेळ झाला आणि गणपती आणायला पण आता आपण पटापटा हात लावायचा, पटापटा डेकोरेशन करायचे आणि पटापटा गणपती आणायचं. सो आपण डेकोरेशन करूया. सो गाईज आता माझे पप्पा टिकल. सो गाईज हे पाईप्स आहेत. थांबा आपण ते काढूया. सो गाईज हे आहेत पाईप्स. आहे. सो गाईज हे आहे आपलं सामान. पडलं.
आमचं एवढं बनवून झालेलं आहे. आता आम्ही इथं पाठीमागं कापड लावणार आहे. नाही पाठीमाग कुठलं कापड टाकायचंय. मी हे कापड आता इथं मागं टाकणार आहे. पण डान्स करते मला चिमट्या आणायला पाठवले. टेबलवर टाकायला कापड शोधते. बघू कोणतं मिळतंय. पळाली ये इकडं. अन्विका ती काही ना झाल्या लागल्या. बाबू इथं असं लावायचं आणि ह्याच्यावर फुलं लावणार. मध्ये पण आगमन 3 वाजता आहे वाटतं काहीतरी. ते पण ही सुत्री आणलेली आहे. थांब किती नाही दाखवते.
सो गाईज ही बघा आमची डेकोरेशन. पडदा काढायला बाई पडेल पहिला. हे बघा नंतर इथं झुमर लावून. सो इथं अजून करायचंय. इथं अजून गणपती लावायचे. ते मागं सोडले तर ते पाणी दिसत पण नाही. मध्ये काय दिसत नाही, नुसतं पडलं. साईडलाच पाहिजे ना ते. साईडला मोकळा आहे ना ते. गाईज फायनली आमची डेकोरेशन झाली आणि आता फक्त गणपती आणायचा बाकी. आता आम्ही आवरणार आणि गणपती आणायला जाणार आहे. इथं खीर पण करतायत. कोण कशाची खीर? गव्हाची खीर आहे. खपली गव्हाची. ही खीर आणि मोदक. आला तारस करणार. आमचं डेकोरेशन करून झालं इथं आणि आत्ता आलं. सकाळी 7 वाजता यायच्या ऐवजी आत्ता आलं गणपती आणायला सरळ. आमचं डेकोरेशन इथं करून झालं, फक्त गणपती बाकी. सो गाईज आता इथं पाट टेंट ठेवलाय आणि हे सगळं रेडी झालं आता आमचं. सो आता आम्ही चाललोय गणपती आणायला. आता आमचं सगळं आवरलंय आणि आम्ही चाललोय आता गणपती आणायला. बघा इथं खूप गणपती आहेत. आता आम्ही विचार करतोय कोणता घ्यायचा. गाईज आम्ही होवायला गणपती घेतलाय. दगडू शेट आहे. आमच्या इथं असं आहे की असं हे बांधतात. ते धोतर वगैरे चांगलं वाटतं. ठीक आहे. मोरया. गणेश मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. सो गाईज आम्ही हो गणपती घेतला. आता आम्ही घरी जातो. अरे ये माझ्यावर आपल्या सगळ्यांना. आता आमची दगडूशेठची मूर्ती फायनल झाली. त्याला म्हणजे एक असं फेटा टाईप आहे. कारण की दगडूशेठच्या मूर्तीला मुकुट असतं, त्याला फेटा आहे. म्हणजे पेशवाई म्हणतात त्याला, ते आहे. सो आपण घरी जाऊ. चला. गरम पाणी वगैरे हा मी बरोबर 2 वाजता जायचं. ही बघा. गणपती बाप्पा मोरया. देवाला दाखवायला की काय आपण टाकी केला. टाकायची गरज नाही ना. आडवा पण एक मोरया. पेंटिंग वगैरे व्यवस्थित केलं. तिरका बिरका दिसते का बघ. इकडं जास्त दिसतोय का ह्या साईडला जास्त. सो गाईज आता आम्ही गणपती आणलेला आहे. पेशवाई. या गाण्यांच्या गणपती आल्याची फील येत नाही. एव्हरी मराठी फॅमिली रिलेटेड. चंदनाची उठी कुमकुम केशरा हिरे जडता मुठ शोभतो बरा विभूती नुपुरे चरणी नागरिया जय देव
आम्ही सगळ्यांना प्रसाद देतेय. गाइस आमच्या सोसायटीमध्ये खाली लेझिम आहे कारण की आज गणपती आहे. गणपती येणार म्हणून खाली लेझिम आणि ढोल आहे. सो आम्ही चाललोय. सो गाइस इथे ढोल चालू झालेला आहे. ह्याच्यानंतर आमची लेझिम आहे. झालीये सोसायटी मधल्या गणपतीची आणि आम्ही सगळे आलोय वरती. हे बघा आम्ही सगळे गप्पा मारत बसलोय. खाली आरती